नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं नवीन सीझनच्या ब्लॉग नंबर 6 मध्ये। तर आता माझी बऱ्यापैकी कामं झाली आहेत आणि मुलं घरी नसले ना की निवांत काय कामं सुचतात माहिती आहे, पटापट होऊन पण जातात आणि सुचतं पण आपल्याला। आता आपल्याला नेमकं नवीन काय करायचं आहे आणि मुलं घरात असतील ना 1.5 महिना माहिती आहे काहीच सुचत नव्हतं, काहीच। म्हणजे आता माझीच अशी अवस्था होती की तुमची पण होती, मला ते कमेंटमध्ये सांगा तसं। मी 2 ड्रेस मागवले होते ऑनलाईन, तर ते मला बघायचे होते कसे आलेत कसे नाही, तर मी तुमच्यासोबत पण शेअर करते। तर मला दुपट्टा सेट आहेत ना प्रचंड आवडतात, त्यामुळे मी 2 ड्रेस ऑनलाईन मागवले होते, तुम्हालाही दाखवते कारण ते क्वालिटी चांगली आली आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करावं। बऱ्याचदा ना आपण शोधतो पण म्हणावं तसा कपडा वगैरे येत नाही। तर बघू शकता हा टॉप आहे त्याचा आणि कपडा बघू शकता अगदी मस्त कॉटनचा कपडा आहे आणि इथे स्लीव्जला पण इकडे दिलेलं आहे डिझाईन, ते समोर पण आहे आणि अशा पद्धतीने आहे हा टॉप। म्हणजे कळेल हा टॉप आहे। साईडला मी व्हिडिओ पण लावेन कारण मी ड्रेस वेअर करून बघितले ना, एक छोटासा व्हिडिओ पण घेतलेला आहे। ही पॅन्ट आहे त्याची, प्लाझो पॅन्ट आहे, पॅन्टला पण खाली बॉटमला इथे दिलेला आहे डिझाईन आणि प्रचंड आवडलेला मला याच्यावरचा हा दुपट्टा। प्युअर कॉटनचा दुपट्टा आहे आणि मस्त असा सॉफ्ट, खूप कम्फर्टेबल आहे, खूप मोठा दुपट्टा आहे। हे दुपट्टा, ही आहे पॅन्ट आणि हा आहे टॉप। इथे साईडला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते कशा पद्धतीचा हा ड्रेस पूर्ण आहे। खरंच मी तर म्हणेन ज्यांना दुपट्टा सेट आवडतो ना वेअर करायला त्यांनी हा घ्यावा। यामध्ये भरपूर 3-4 कलर ऑप्शन पण आहेत, मी लिंक देते खाली, तुम्ही चेकआउट करा। त्यानंतर मी दुसरा ड्रेस घेतलेला आहे। 2 ड्रेस एकदाच मागवलेत मी। खरं तर दुपट्टा सेट बऱ्याचदा आपल्याला कपडा चांगला मिळत नाही किंवा कलर म्हणावा तसा मिळत नाही। तर हा बघू शकता V नेक आहे समोरून, कलरचं तर काय बोलायलाच नको, सध्या ट्रेंडिंग कलर आहे आणि यावरती ना अशी बुट्टी दिलेली आहे, दिसत असेल तुम्हाला। आणि हा पूर्ण जे काही म्हणूया आणि याच्यावरची ही पॅन्ट बघू शकता, ही पॅन्ट अगदी कम्फर्टेबल आहे। ज्यांना कोणाला दुपट्टा सेट वेअर करायला आवडतं, हा त्याच्यावरचा दुपट्टा आहे, अगदी छान सिल्कमध्ये दिलेला आहे आणि हा टॉप। तर हे जे काही दोन्ही ड्रेस आहेत ना खरंच खूप छान क्वालिटीचे आलेले आहेत। तुम्हाला जर मागवायचे असतील तर मी खाली लिंक देते, तुम्ही चेकआउट करा। प्राईस खूप रिजनेबल आहे, तुम्ही बघू शकता आणि वेअर केल्यानंतर कसे दिसत आहेत तुम्हाला पुढे व्हिडिओ, इथे साईडला व्हिडिओ मी दाखवते। तर आता माझ्या राहिलेल्या चपात्या मी करून घेतलीये, जवळजवळ आता 11 वाजून गेलेत। तर काल ना मुलीचा पहिला दिवस होता शाळेतला, मी तो जो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला तो। तर आल्यानंतर ना घरी आम्ही दोघे गेलो होतो घ्यायला आणि रस्त्याने तिला भरपूर वेळा विचारलं तिला म्हणजे कसा होता पहिला दिवस वगैरे। तर छान होता, मस्त मजा आली वगैरे असं म्हणत होती ती। आणि त्याच्यानंतर ना घरी आल्यानंतर मग मी तिला विचारलं की तुला मैत्रिणी वगैरे झाल्या का बाळा, कोणी नवीन फ्रेंड झाले का तुझे, टीचरशी बोलली का तू, टीचर काय म्हटल्या तुला वगैरे असं सगळं तिला बोलत होती। तर त्यावेळेस ना ती इतक्या आनंदाने म्हणत होती की म्हणजे मला पण इतका आनंद होतोय सांगताना। ती म्हणत होती की मम्मी माझ्या ना 3 फ्रेंड झाल्या आणि अन्वी हे नाव तिचं फेवरेट आहे, म्हणजे आता तिची पहिली फ्रेंड जी आहे ना ती अन्वीच आहे। आणि तिला बऱ्याचदा जेव्हा अन्वी नाव इथे पण आता नवीन आम्ही राहायला आलो ना तिथे पण खाली एक अन्वी राहते आणि तेव्हा पण तिने मला तेच सांगितलं होतं की माझ्या ना नवीन फ्रेंडचं पण नाव अन्वी आहे आणि आता ह्या 3 ज्या नवीन फ्रेंड्स झाल्यात ना त्याच्यामध्ये पण अन्वी आहे। आणि मला आवर्जून सांगितलं की 2 फ्रेंडच्या आधी सांगितलं, एक प्रिशा सांगितलं, एक ओजस्वी काहीतरी सांगितलं आणि दुसरी होती अन्वी, तिसरी होती अन्वी। आणि अन्वी सांगताना तिला इतकं माझ्या होती मम्मा माझी ना आता 4 फ्रेंडची नावं अन्वी झाली आहेत। म्हणजे तिचा जो आनंद होता ना मैत्रिणींची नावं सांगताना, त्याच्यात एकच नाव रिपीट आलंय बऱ्याच ठिकाणच्या मैत्रिणींचं, तर तिला फार आनंद होत होता की नवीन मैत्रिणीचं नाव सुद्धा अन्वी आहे। तर तिचा जो पहिला दिवस आहे ना ते बघताना मला माझा शाळेचा पहिला दिवस आठवला। पहिलीला मी शाळेत डायरेक्ट पहिलीलाच गेले होते, आता आपल्या बऱ्यापैकी आपल्या जनरेशनचे डायरेक्ट पहिलीलाच गेलेले होते। तर तिथे ना मावशीकडे होती मी 1ली ते 4थी, तर मावशी आली होती मला शाळेत सोडवायला माझी। तर मी तिला ना खूप रडले होते मी पहिल्या दिवशी, कारण सगळंच नवीन होतं, शाळा वगैरे आता, आणि त्यात नवीन ठिकाणी मी गेलेली होती, कुठलेच मित्र मैत्रिणी काहीच नव्हतं। आणि मग मी मावशीला काय म्हटली होती की तू ना बाहेरच बेंचवर बसशीला, मी शाळेत आहे तोपर्यंत तू बाहेरच बसायचं। तर मावशी पण मला म्हटली हो मी बाहेरच बसणार आहे, तू रडू नको, मी इथेच थांबते। आणि ती बसली मला नादी लावेपर्यंत, शाळेत थोडंसं मन रमेपर्यंत। आणि मग नंतर ना मी असं डोकून
झाकून बघायची. मला एकदा दोनदा दिसली ती की बाहेर बसलेली आहे, पण मग नंतर ना मी पण विसरून गेली बाहेर बघायचं, आणि नंतर ती कधी नकळत निघून गेली घरी. आणि मग मी मधल्या सुट्टीत घरी आले, कारण घर जवळ होतं, दादा वगैरे पण होते, मावशीची मुलं शाळेत, तर ते मला घरी घेऊन आले. आणि असा माझा तो आनंदाचा पहिला दिवस मला पुन्हा एकदा आठवला लेकीच्या रूपात, जेव्हा लेक पहिल्या दिवशीचं कौतुक सांगत होती शाळेचं. इतकं छान वाटलं. चला मी पटकन माझ्या आता चपात्या करून घेते. तर आज सकाळी डब्याची क्लिप घ्यायची राहिली होती. आज मी सकाळी ना गवारीची भाजी केली होती. त्यानंतर मग आता बाकी सगळी कामं झाली आहेत. कपडे सुकवायचे राहिले होते, तेवढे टाकले. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत धन्यवाद.